असं वाटतं सण येतच राहावे आणि साड्या घेतच जावे घेतच जावे. लक्ष्मीला सोबत घेऊन बस. बायको जास्तच हौशी आहे माझी. याची हौस पूर्ण करता करता नाही मला बोलू दे ना. मला बाजूला बसवलं मी बोलणार नाही. थांब माझं वाक्य पूर्ण होऊ दे. तुम्हालाही बघायला छान वाटतं आणि तुम्हालाही छान वाटावं म्हणून आम्ही अजून छान छान करतो. नमस्कार, तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही मुंबईतच आहोत आणि दिवाळीत येणारे सगळे सण आम्ही इथेच साजरे करणार आहोत. कालची दिवाळी पहाट, रांगोळी, सजावट, कंदील, रोषणाई याचे व्हिडिओ मी टाकले होते. त्याला तुमचं भरपूर प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाची बरीच तयारी आम्ही आधी करून ठेवली आहे आणि आता पूजा आणि थोडीफार जी काही सजावट आहेत ती आता आम्ही करणार आहोत. तर मी आणि सागर आता आम्ही पूजा करायला घेतो. चला. एवढी तयारी करायची होती की रांगोळी घालायला मला टाइमच नव्हता. हे मॅट खूप उपयोगी पडले आणि खरंच खूप उपयोगी. तर मी आता पटापट तयारी करून घेते कारण लक्ष्मीपूजनची बरीच तयारी करायची आहे, त्यामुळे टाकून घेते. झाली का तयारी? हे त्यात सुरू आहे. तुमची मदत लागेल मला थोडी सेल करायला. तो हे द्या ना, 1 रुपया विडा ठेवते ना. ऐका ना, बोला. ते हे घेऊन या तीर्थ आणि आणि काय सांगत होती. हा, माझं मंगळसूत्र आहे ना सोन्याचं कपाटात, ते घेऊन या. मस्त हारण घट्ट मिठी मारलेला त्याला. एकदम शिवपिंडीवर काय झालं ना, एकदम ना परफेक्ट आणला तुम्ही. हार ना परफेक्ट मिळाला. मला वाटलं तुम्ही मोठा हार घेऊन या. ते मी सांगितलं तेवढं घेऊन या. हा, तिथेच ठेव तिथेच ठेव. हवेने राहणार नाही. वरचं दिवस ठेवायचं खाली राहून दे. नाही राहणार. झाडू मस्त आणली आहे. वरती देवासाठी. तुम्ही घाला. हो. पुरतोय. हो ते हे ना बोंडा. इथे डिझाईन करून काय घालणार तू आता? पेटवणार आणि लगेच काढणार बाहेर द्यायला. असं घेऊन जाणार तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. मला चला सागर, करा लवकर लवकर डेकोरेट. टेन्शन आहे हे आठवड्यानंतर पाणी बाहेर येतं नाही येणार. तेवढं हेवी नाहीये ते. जागा आहे तुम्ही.
असंच मस्त ही पाण्याची बॉटल साईडला करा ना. हे काय मध्येच आधी ठेवायला पाहिजे होतं, त्यासाठी हाताने बाजूला करा. सगळे गोंडे गेले आत, हाताने बाजूला करा ते. असं ते माझा नवरा कसं माझ्यासाठी पहिल्यांदाच करतोय एवढं सगळं. ठेवा चला पटापट. मी बाकीचं आवरून घेते. दिवे लावायचे आहेत. चला बाय बाय. ती शाळेत स्पर्धा असायची माहिती का, एकाच मेणबत्तीने एकाच काडीने मेणबत्त्या लावायच्या. तसं वाटतंय. नाही बाबा, 2-3च लावल्या मी आता. हवा खूप आहे, पाऊस पडल्यामुळे तर आणि जास्त हवा सुरू झाली. मी तरी बाहेरची खिडकी लावली आहे आणि गरम पण एवढं होत आहे ना, त्यामुळे मी काय सगळं हे करू शकत नाही. बंद. लक्ष्मीची पावलं. लक्ष्मीची पावलं. तूच पाय बडवून लावले असतेस तर, पण उंबरा तेवढा आमचा मोठा नाही. यावेळी मी स्टिकर घेऊन आली आहे, कारण ते मोठे जे असतात ते निघतात. वा परफेक्ट. मापाची निघाली. बाय द वे ही बाहेरची डिझाईन माझी आहे. सगळं डेकोर आज सागरनी केलंय. थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते सगळं. गरम झाले. तापले. बस मी नाही आता लावू शकत. लक्ष्मीला सोबत घेऊन बसतो. पैसे दे. आता आमची लक्ष्मीपूजनची पूजा झाली आहे. तर आता काकींनी पण बोलावले आम्हाला. तर सागर आणि मी आता काकींच्या घरी जातोय. तिथे पाय वगैरे पडणार. चला सागर जाऊया. आमची पूजा वगैरे झाली. नंतर सागर आणि मी आमच्या इथेच काकी राहतात त्यांच्याकडे जाऊन आलो. नंतर आमच्या वरती पण एक काकी राहतात. मग काकी मी आम्ही दोघी काकींकडे. काकीच काकी राहतात. वरती एक राहतात, खालती एक राहतात. त्या काकींकडे आम्ही जाऊन आलो. तर खूप छान झालं आणि म्हणजे घरापासून दूर खूप छान केलं आम्ही खरंच. हा
सागरची खूप मदत झाली बाबा मला, नाहीतर एकटीला एवढं सगळं करणं खरंच शक्य नाही. मी पूजेची सगळी तयारी करत होते आणि बाकीची जी काही सजावट आहे ना ती सगळी आज सागरनी केलेली आहे. आणि एवढी सगळी तयारी, घरातलं सगळं जेवण वगैरे आणि पूजेची सगळी तयारी एकटीला करणं खरंच शक्य नाहीये. तर सागरची मला आज खूप सोबत व्हिडिओ करायचा असतो ना, त्याच्यामुळे खूप सोबत मिळाली खरंच. आणि सगळी जी काही सजावट बाकीचं होतं ना, म्हणजे बाहेर फुलं वगैरे, रांगोळी वगैरे सगळी सागरनी गेली. बाकी पूजेची पटापट तयारी मी केली आणि मध्ये मध्ये व्हिडिओज पण सागर घेत होते. तर आत्ता कुठे आम्ही फ्री झालोय. आडवा व्हिडिओ घ्या, मग उभा व्हिडिओ घ्या, मग फोटो घ्या. आणि तुम्ही एवढं आम्हाला प्रेम देता ना, त्यासाठी तुमच्यासाठी म्हणून आम्ही एवढे छान छान व्हिडिओ करतो. आणि तुमच्या कमेंट आणि तुमचं एवढं सगळ्यांचं प्रेम बघून ना आम्हाला असं उत्साह येतो की नाही बाबा आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. खूप कंटाळा येतो खरं तर, असं असतं की नाही चांगलं आहे आपण व्हिडिओ करतो ना म्हणून आम्ही असं सगळं डेकोरेशन तयारी जास्त असतं. व्हिडिओ वगैरे करत नाही तर कधी कधी असं काय होतं की ठीक आहे घरातल्या घरात राहिलं तर राहिलं, जाऊन दे. मी तर साधारण लेंगा घातलाच नसतं. मला आठवत नाही दिवाळीमध्ये असं मी एकदम रंगीबेरंगी कपडे घालून फिरलोय असं मला आठवत नाही. असू दे, आता बायको आली ना म्हणून तुम्ही मस्त टी शर्ट पॅन्ट घालायची, फटाके लावत फिरायचं. त्याच्यासाठी बायको हौशी लागते. बायको जास्तच हौशी आहे माझी. याची हौस पूर्ण करता करता काय काय करावं लागतंय मला. नाही, मला खरंच आवडतं. आम्ही असं नाही की मी व्हिडिओसाठी वगैरे हे सगळं करते, मी माहेरी करत होती. व्हिडिओमुळे आपण अजून असं चांगलं करतो ना, मस्त वाटतं सगळं बाहेरचं डेकोरेशन. हे आपलाच भलेही जास्त आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात, पण आपल्यालाच बघायला बरं वाटतं, प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि कोणाला नाही आवडणार की आपलं घर सागर संगीत पूजा केली आम्ही. आणि कोणाला नाही आवडणार की आपलं घर छान दिसावं, छान वाटावं. म्हणजे सगळेजण येतात आता सांगतात की छान शौक आहे घर सजवायचा. मला बोलू देत ना. नाही मला बोलू दे ना, मला बाजूला बसवलं मी बोलणार नाही. थांब, माझं वाक्य पूर्ण मी येत नव्हतो फ्रेम मध्ये, माझं वाक्य पूर्ण होऊ दे. सगळेजण येऊन सांगतात ना छान घर डेकोर केलंय, छान वाटतंय, छान. मग छान वाटतं ना आपल्याला पण, आणि तुम्हालाही बघायला छान वाटतं आणि तुम्हालाही छान वाटावं म्हणून आम्ही अजून छान छान करतो. त्यामुळे तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि मला कमेंट करत जावा. म्हणजे तुमच्याच कमेंटमुळे ना मला असा प्रोत्साहन मिळतं की नाही बाबा मला व्हिडिओ बनवायचा. नाही तर मी खूप कंटाळा करते खरं तर. मला अजिबात, मी खूप आळशी आहे सांगायचं तर. नाही तर एवढ्यात 5-6 लाख झाले असते सबस्क्रायबर. खूप मी खूप आळशी. व्हिडिओ कर, व्हिडिओ बनव, एडिट कर, पोस्ट कर, सगळं सांगत बसावं लागतं. सागर माझ्याकडून करवून घेतात म्हणून, नाहीतर मी आळशी आहे, मला कंटाळा येतो. टाइम टेबल आखून दिलं होतं हिला एक, ते टाइम टेबलच कुठे गायब करून टाकलं. तर खूप प्रसन्न वाटतंय आणि छान वाटतंय. आणि मी विसरलो ते काय काय बोलायचं होतं ते सगळं विसरून गेलो मी. बोला आता, माझं होऊ देत ना. नाही विसरलो मी काय बोलत होतं तेच आठवे ना मला. असं मध्येच काहीतरी आठवलं होतं मला. आठवा आणि बोला. आठव्यापर्यंत तोपर्यंत मी बोलते. असं वाटतं की सण येतच राहावे. किती छान वाटतं ना. असं वाटतं सण येतच राहावे आणि साड्या घेतच जावे. ही पाडव्याची गिफ्ट साडी आहे. नाही, ही पाडवा गिफ्ट आहे, ती पाडवा गिफ्ट आहे. हा, हे दोघांपैकी एक कोणतरी पाडवा गिफ्ट आहे, पण ते थारा नाही, आधीच नेसून मोकळी. असू देत, छान आहे, थँक्यू. साड्यांच्या दुकानात एवढी मजा येते ना, म्हणजे आपण ज्या साड्या बघतो त्या आवडत नाही. ही दाखवा, ती दाखवा, आणि दुसऱ्याने कोणीतरी तो विचारतोय की कशी पाहिजे, अशी नाही पाहिजे, अरे कशी पाहिजे, अशी पण नाही पाहिजे, कशी, फोटो दाखवा, काय दाखवा, तर नाही म्हणजे मला नवीन पाहिजे, मला अशीच पाहिजे, मला नवीन पॅटर्न पाहिजे. त्याने सगळे पॅटर्न दाखवले, असं समोर ढीक पडला होता, मग मला अशी नाही पाहिजे. मग जो बाजूच्याने जे बघून टाकले असत ना, ती साडी आवडणार, मग हिला ती आवडल्यावर त्यांना पण तीच आवडणार, नाही आम्हाला तीच घ्यायची. या बायकांची गणितच वेगळी असते. काल ना तसंच झालं, बाजूला ना 3-4 जेंट्स होते, ते कसल्या साड्या काढायला आले काय माहिती नव्हतं, साडी आवडली होती आणि घेऊन बसले होते आणि त्यांनी ती बाजूला टाकली होती. तर मी त्या दादांना म्हटलं की दादा तुम्ही ती साडी घेताय का, ती साडी दाखवा ना, असं बोलली. घेताय का नाही दादा, ती साडी द्या ना. तर मी घेतली, त्याबरोबर लगेच त्यांनी दुसरी हातात घेतली होती. त्यांना ही बाजूला ठेवली होती, त्यांना दुसरी आवडली होती आणि मला ती आवडली, म्हणजे हाच पॅटर्न होता, ही आवडली म्हटल्याबरोबर ना म्हणतात नाही नाही आम्हाला ती पाहिजे, आम्ही घेतली आहे आणि मला पण खूपच आवडली होती. मग मी त्यांना सांगितलं की प्लीज मला अशी साडी द्या. मग त्यांनी
गोडाऊन मध्ये पाठवलं आणि त्यांच्याकडे एकच पीस होता ते घेऊन आले. त्याच्यासाठी आम्ही अर्धा पाऊण तास वेट पण केला. हा असा ह्या साडीचा किस्सा झाली. हा असा या साडीचा किस्सा. बाजूला आणि एकाने साडी ठेवली होती. किती आणून टाकले ना तरी पण आता ते कॉमन झाले. सगळं लाल, पिवळे, निळे, हिरवे असे कलर कॉमन झाले. त्यामुळे आता ना त्या पॅटर्नचे किंवा त्या कलरच्या भरपूर साड्या आहेत. त्यामुळे असं मला काहीतरी असं साधं सिंपल सोबर असं पाहिजे होतं. आता बोललो मी परत दोनदा थांबले ना बघा. तिसऱ्यांदा मी काय म्हणत होतो हा हिने पण नंतर दुसरी एक साडी घेतली ना ती हिने गेल्यानंतर ते तिसऱ्याला करायला पाहिजे. हा ती दुसरी पोरगी आली आणि बघायला लागली वा ही साडी छानच आहे म्हणून. असे बायका साडी घ्यायला 2 तास तिथेच काढले. माझं ते एक शर्ट होतं 10 मिनिटात घेऊन मोकळा झालो मी. तुमचं काय पोरग्यांचं शर्ट लावून बघितलं हा मा चला एक साडी घातली तर परत घालणार नाही दुसऱ्या लग्नात नाही. आम्ही एक कुर्ता मी 10 लग्नात घालू शकतो. अरे आम्हाला कसं फोटो काढायचे असतात, व्हिडिओ करायचे असतात, तेच साड्या दिसतात ना. दिसन नाही आम्हाला नवीन नवीन पाहिजे. तुम्ही काय एवढे मोठे हे असाच का अंबानी कणकवलीची अंबानी. हा अरे दिल खरं पण दिल असा नजाकत भरा असा दिल 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 और फिर वाटलं नव टाकला भाजला मागायची मस्त असं फोटो पॅराग्राफ केला आता मी